उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना दिलेल्या ऑफरवरून चांगलीच राजकीय जुगलबंदी रंगली आहे। गडकरींच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदींवर हल्लाबोल केलेला आहे, तर बँडबाजा वाजलेल्या पक्षाची ऑफर हास्यास्पद असल्याची बोचरी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। पाहूयात हा रिपोर्ट। दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारा। उद्धव ठाकरेंनी दिली गडकरींना ऑफर। नितीनजी सोडून द्या भाजपा, राहा उभे, आम्ही महाविकास आघाडीकडून तुम्हाला निवडून आणतो। बँडबाजा वाजलेल्या पक्षाची ऑफर हास्यास्पद, फडणवीसांची बोचरी टीका। भाजपने लोकसभेसाठी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे, पण त्यात भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं नाव नाही। यावरून उद्धव ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधण्याची संधी साधली। भाजपने कधी काळी भ्रष्टाचारावरून धारेवर धरलेल्या कृपाशंकर सिंह यांचं नाव पहिल्या यादीत आहे, पण गडकरी यांचं नाव नाही, यावर ठाकरेंनी बोट ठेवलंय आणि त्यांनी गडकरींना थेट मवियातून लढण्याची ऑफर आणि जिंकण्याची गॅरंटी दिली आहे। बँडबाजा वाजवलेल्या पक्षाची ऑफर म्हणत फडणवीसांनी याची खिल्ली उडवली आहे। अगदी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडेजींच्या नंतर त्यांच्या बरोबरीने युतीमध्ये जे मेहनत करत होते त्या नितीन गडकरींचं नाव त्याच्यामध्ये नाही। नितीनजी सोडून द्या भाजपा, राहा उभे, आम्ही महाविकास आघाडीकडून तुम्हाला निवडून आणतो। ज्या पक्षाचा बँडबाजा वाजला आहे त्या पक्षाच्या अध्यक्षांनी गडकरीजींसारख्या राष्ट्रीय नेत्यांना ही ऑफर देणं म्हणजे एखाद्या गल्लीतल्या व्यक्तीने मी आता तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती बनवतो, तुम्ही माझ्याकडे या असं सांगण्यासारखं आहे। महायुतीचा निर्णय करून महाराष्ट्राच्या जागांवर जेव्हा चर्चा होईल त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा नितीनजींचं नाव येईल। त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही या ठिकाणी स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न उद्धवजी जे करतायत त्यांचं हसं होत आहे। उद्धव ठाकरेच नाही तर संजय राऊत यांनीही भाजपवर निशाणा साधलाय। जे बावनकुळे स्वतः तिकीट मिळू शकत नव्हते ते गडकरींसारख्या मोठ्या नेत्याला तिकीट देण्याबाबत ठरवणार का, असा टोला राऊत यांनी लगावलाय। बावनकुळेंनी स्वतः तिकीट मिळवू शकले नव्हते, आपल्याला माहिती असेल विधानसभेला जे बावनकुळे स्वतः तिकीट मिळवू शकले नव्हते ते नितीन गडकरी सारख्या इतक्या थोर आणि ज्येष्ठ भाजपा नेत्याला तिकीट देणार हा आजचा सगळ्यात मोठा विनोद आहे। स्वतः घरगडी असलेल्या राऊतांनी चिंता करू नये असा टोला भाजपनं ट्विट करत लगावलाय। संजय राऊत ज्यांची चाकरी करतात त्या उभाटामध्ये केवळ घरकोंबडा बाप आणि त्याचा 33 वर्षांच्या मुलालाच पद आणि सन्मान मिळतो। इतरांच्या वाट्याला केवळ मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर अपमान येतो। आदरणीय नितीनजी गडकरी आमचे ज्येष्ठ नेते आहेत। गडकरी साहेबांचं कर्तृत्व मोठं आहे। संजय राऊत यांच्यासारख्या घरगड्यांनी त्यांची चिंता करू नये। दरम्यान ठाकरेंच्या ऑफरवरून भाजपच्या नेत्यांनी मवियावर टीकेची झोड उठवली आहे। ज्या पद्धतीच्या शब्दांचा उपयोग उद्धवजी किंवा संजय राऊतजी करतायत हे वैफल्य आल्यानंतर अशा शब्दांचा उपयोग होतो। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला चांगल्या उमेदवारांची चणचण आहे, कारण आता फारसे काही राहिलेच नाही आहे, पक्षी गेले उडूनही अशी स्थिती आहे। त्यामुळे स्वाभाविकरित्या त्यांना आमच्या पक्षातल्या चांगल्या उमेदवारांना निमंत्रण द्यावं असं वाटतं। त्याचाच एक भाग म्हणून मला असं वाटतं की त्यांनी गडकरी साहेबांना निमंत्रण देण्याचा एक साहसी प्रकार केलेला आहे आणि त्याचा फोलपणा आपण सगळेजण जाणू। मवियाच्या इतर नेत्यांनीही या राजकीय जुगलबंदीत ठाकरेंची बाजू घेतली। गडकरी साहेब हे या महाराष्ट्राचे नाही देशाचे थोर नेते। मला वाटतं पार्लमेंटला नाही देशाला अशा मोठ्या नेत्यांची गरज आहे आणि याच्यात कुठली राजकीय भूमिका नाही, कारण का ते विरोधक ते कधीही विरोधकाला शत्रू समजत नाही, ते लोकशाहीवर विश्वास ठेवणारे नेते आहेत। त्याच्यामुळे गडकरी साहेबांच्या बद्दल आमच्या आयुष्यात भर हा मान सन्मान आणि आदरच राहील। ओघाने उद्धव ठाकरेजी म्हणाले असतील की आमच्याकडे यावं आणि तो एक स्वाभाविक आहे की राजकारणात असे स्टेटमेंट करून करावे लागतात। म्हणजे काय त्यात ते येतीलच आणि आम्ही उमेदवारी देऊच असा काही विषय त्यामध्ये नसतो। धडाकेबाज काम असूनही मोदी शहा जोडीकडून नितीन गडकरींना डावललं जातंय अशी ओरड नेहमीच होत असते। विरोधकही या मुद्द्याला बळ देत मोदींवर निशाणा साधत आहेत। आता दुसऱ्या यादीत गडकरींचं नाव असणार का ते पाहायचंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।